खरं म्हणजे कॉम्प्युटरचं युग खऱ्या अर्थानं सुरू झालेलं आहे। त्यामुळे रोज काय हालचाली होतात, रोज कुठं काय घडते याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेनं 2000 मध्ये जो कायदा पारित केला, खरं म्हणजे त्याच वेळेस आपल्या भवितव्याची राख रांगोळी करण्याची बीजं रोवली गेली। प्रत्यक्ष त्याची दृश्य स्वरूप आज जरी आपल्याला पाहायला मिळत असलं तर ते सगळं जे आज घडते आहे त्याची मुळं 2000च्या कायद्यामध्ये होती। परंतु आपलं दुर्दैव आहे, सभागृहामध्ये मी होतो म्हणजे तिथं विरोध झाला नाही असं नाही। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 3.5 तास एकट्यानं त्या बिलाला विरोध केला, कारण तो बिल कायद्यात रूपांतर झाल्यानंतर ते जे त्याचे दुष्परिणाम होणार होते ते स्पष्टपणाने दिसत होते, जे आज तुम्हाला सर्वांना दिसत आहे। परंतु माझ्या समर्थनार्थ या राज्यातला ना काँग्रेसचा उमेदवार उभा राहिला, ना राष्ट्रवादीचा, ना BJPचा, ना सेनेचा, एवढंच काय पण आम्ही 3 आमदार होतो बहुजन समाजाचे, त्यांनी सुद्धा समर्थन दिलं। सांगायचं तात्पर्य असं की या ठिकाणच्या मागासवर्गीयांचं भवितव्य ज्या कायद्याद्वारे निश्चित होणार होतं त्या कायद्याला एकाही लोकप्रतिनिधीनं त्या ठिकाणी सहकार्य केलं नाही। एक झालं, त्याच्यानंतर सन्माननीय आमचे मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख आणि विरोधी पक्षनेते गोपीनाथराव मुंडे त्यावेळेस सभागृहात होते। दोघांनी अगदी तोंड भरून स्तुती केली, सामाजिक आशय असलेलं एवढं चांगलं भाषण आम्ही यापूर्वी ऐकलं नाही वगैरे वगैरे। परंतु मी त्यांना म्हटलं की काय उपयोग आहे तुमच्या अभिनंदनाचा? तुमच्यापैकी एक माणूस जरी उभा राहून सांगितलं असतं की नाही डॉक्टर भांडेजी म्हणतात ते बरोबर आहे आणि अशा पद्धतीचा कायदा करू नका घाई गर्दी। शेवटी कोणी समर्थन देत नाही असं पाहून मी म्हटलं तर किमान जॉईंट पार्लमेंटरी बोर्डाकडे कमिटीकडे तरी हा प्रस्ताव जाऊ द्या, म्हणजे त्याच्यामध्ये जे सगळ्या पक्षाचे जे आमदार असतात ते आमदार सहभागी होतात। 20-25 आमदाराची कमिटी तयार होते सगळ्या पक्षाची मिळून, आणि ते मग 15 दिवस 1 महिना त्या बिलावर विचार करतात, काय चांगलं काय वाईट, आणि त्याच्यामधून एक चांगला प्रस्ताव समोर येतो सभागृहात। अनेक कायद्याच्या स्वरूपात महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हे घडलेलं आहे। परंतु एवढ्या महत्त्वाच्या कायद्याच्या बाबतीत ही मागणी करून सुद्धा त्या ठिकाणी कोणी दखल घेतली नाही। आता जे करायचं ते त्यावेळेला माझ्या हातामध्ये जे होतं, सभागृहात खाली चर्चा झाली विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये तर चर्चा सुद्धा झाली नाही, त्यावेळेला अजिबात चर्चा झाली नाही। आणि एकमतानं नुसतं सभापतीनं तिथं अध्यक्षांनी म्हटलं आणि सगळ्यांनी पाहिलं, म्हणजे कोणी वाचायची तसदी घेतली असं मला वाटत नाही। शेवटी नाही झालं राज्यपालाकडे, त्यावेळेसचे PCL बॅनर होते राज्यपाल, त्यांची सही त्याच्यावर लागते आणि त्यांची सही झाल्यानंतर राष्ट्रपतीकडे हा विषय तो प्रस्ताव जातो आणि राष्ट्रपतीनं सही केली तर त्याचं कायद्यात रूपांतर। त्यांच्याकडे मी 2दा भेटी दिल्या, त्यांना मुद्दे लिहून दिले, मला वाटते तुमच्याकडे असतील बरेच लोकांकडे, कारण व्हायरल केलेलं आहे त्यावेळेसचं पत्र सगळं। त्याच्यामध्ये जे मुद्दे मांडले ते मुद्दे राष्ट्रपतींनी सुद्धा मान्य केले, आपल्या राज्यपालांनी सुद्धा मान्य केले, आणि त्यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रात जेवढं प्रलंबित ठेवलं ते बिल होतं त्या अधिकाराचा वापर करून त्यांनी ते बिल प्रलंबित ठेवलं। परंतु प्रलंबित ठेवल्यानंतर काही एक मर्यादा असते, त्या मर्यादेत त्यांना एकतर सही करावं लागते राज्यपालाला, एकतर मग विधिमंडळाला परत पाठवावं लागते। विधिमंडळाकडे परत त्यांनी पाठवलं, म्हणजे खरं म्हणजे आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीपेक्षा राज्यपालांनी आपल्यासाठी चांगलं काम केलं। ते परत आलं किंवा हे अशी तक्रार आहे, असे मुद्दे आहेत आणि हे सगळं घटनाबाह्य आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं या विधानसभा सदस्याचं म्हणणं आहे। तर इथं विधिमंडळात ते आल्यानंतर परत आदिवासी विकास विभागानं स्वतःचं पत्र लावून सांगितलं की आम्हाला कुठलाही त्याच्यात बदल करायचा नाही। या सभागृहाच्या 288 पैकी 287 आमदारांनी आणि विधान परिषदेच्या सगळ्या आमदारांनी त्याला पाठिंबा देऊन ते पास झालेलं। परत ते पाठवलं, तर मला वाटतं राज्यपालांना 2दा परत पाठवण्याचा अधिकार असतो। राज्यपाल त्यावेळेस म्हणत होते की तुमचं म्हणणं किती रास्त असलं तरी मला कायद्याच्या घटनेच्या काही मर्यादा आहे, त्या मर्यादेच्या बाहेर मी नाही करू शकत। 2दा होतं, त्यांनी 2दा पाठवलं, 2दाही तशी उत्तर आले आणि शेवटी राज्यपालांनी त्यांचं स्वतःचं एन्डॉर्समेंट करून माझ्या नावाचा
करून की अशी तक्रार या बिलाच्या संदर्भात आहे, तर ही घटनाबाह्य आहे, नियमबाह्य आहे, राष्ट्रपतीकडे सहीला पाठवली. म्हणजे माहिती करता सांगतो की हा एकमेव बिल असं आहे की जे महाराष्ट्राच्या विधानसभेनं विधान परिषदेनं एकमतानं पारित केलं, एकमतानं म्हणजे एका सोडून. मी शेवटी मग काही मतदान वगैरे मागितलं नाही, मी सरळ बहिष्कार केला सभेचा रात्री आणि निघून आलो. कोणी समर्थनार्थ उभं राहत नाही तर मग काय होणार ते उघडच आहे. पण राज्यपालांनी मात्र माझ्या त्या सगळ्या तक्रारीचा उल्लेख करून राष्ट्रपतींना पत्र लिहिलं. ही फार महत्त्वाची घटना आहे महाराष्ट्राच्या विधिमंडळात. हे सगळं आता बाहेर आलेलं आहे रेकॉर्ड. त्याच्या त्यावेळेच्या PCL जनरलची सही आहे वगैरे. KR नारायण राष्ट्रपती होते, त्यांची खाली सही आहे मिळालीची. ते राष्ट्रपतीकडे गेलं आणि राष्ट्रपतीने सुद्धा त्याची दखल घेतली त्या सगळ्या तक्रारी. काय होते, आपल्या घटनेनं काही अधिकार वेगवेगळ्या व्यक्तींना सुपूर्द केलेले आहेत. घटनेच्या बाहेर कोणालाही काही करता येत नाही. राष्ट्रपतीच्या अधिकार क्षेत्रात जेवढं होतं तितके दिवस ते प्रलंबित राहिलं. परंतु महाराष्ट्राच्या विधानसभेनं विधान परिषदेनं एखादं बिल, एखादा कायदा एकमतानं पारित केला किंवा बहुमतानं पारित केला तर त्या कायद्यावर राष्ट्रपतीकडे गेल्यानंतर तात्काळ सही करून ते परत पाठवले जाते. ते अंतिम असते, ती फॉर्मॅलिटीचाच पार्ट आहे. हे एकमेव बिल असं आहे की ज्याला 1.25 वर्षाचा कालावधी राष्ट्रपती कार्यालयानं घेतला. म्हणजे 1.25 वर्ष रोखून ठेवलं, पण आपल्याकडून काहीच नाही. आपल्याकडून म्हणजे तिथल्या मानाकडून, इथल्या अलिबागकडून, इथल्या टाकरांकडून, इथल्या महादेवपुळ्यांकडून ते कोणी या माध्यमातून ज्यांना ते नुसतं काही STचेच होणार होते असं नाही. SC मधली, OBC मधली, परंतु त्यांचे लोकप्रतिनिधी तिथं असल्यामुळे तो अन्याय तुमच्या लोकांना दिसतोय, तो इथल्या OBC लोकांना दिसत नाही, इथल्या SC लोकांना दिसत नाही. ती करण्याची हिंमत या ठिकाणच्या अधिकाऱ्यांची नाही. मोकळं फक्त आपलीच बाजू आहे की यांच्यावर काही मारा झोडा काही करा, हे काही प्रतिकार करू शकत नाही, अशी एक भावना झालेली आहे महाराष्ट्रातल्या शासनकर्ते. त्याच्यामुळे हा जो सगळा प्रकार आहे तो एवढं विस्तारानं सांगण्याचं कारणच असं की आज कायदा जो आहे, कायदा SC साठी आहे, ST साठी आहे, OBC साठी आहे, BJMP साठी आहे, SBC साठी. बरोबर आहे. कायद्यामधले कलम सगळ्यांसाठी सारख्या प्रमाणात लागू आहे. तपासण्या समित्या त्याच्यामधून निर्माण कराव्या. माधुरी पाटीलच्या नंतर जे आलेलं आहे की पोस्टल कोळी हे OBC आहेत, समुद्र किनारपट्टीची, त्यांचं कल्चर आणि उर्वरित महाराष्ट्रातल्या कोळ्यांचं कल्चर हे वेगळं आहे. उर्वरित महाराष्ट्रातले जे कोळी आहेत ते शेतकरी आहेत, शेतमजूर आहे, वन उपजवर जगणारे आहेत. अशा पद्धतीचं फाइंडिंग त्या माधुरी पाटीलच्या केसमध्ये त्यांनी दिलेलं आहे. माधुरी पाटील ही मुंबईच्या एका भागातली मुलगी. तर सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं होतं की मच्छीमार कोळी आणि मच्छीमार कोळी जे व्यवसायानं मच्छीमारी करतात त्यांची संस्कृती वेगळी आहे, त्यांचा पेहराव वेगळा आहे, त्यांची बोलीभाषा वेगळी आहे. हे सगळं विस्तारानं त्यांनी सांगितलं. दुसरीकडे उर्वरित महाराष्ट्रातला जो कोळी आहे त्यांची बोलीभाषा जवळपास सारखी आहे. तुमच्या लातूरमधल्या आपल्या समाज बांधवाच्या घरातली जी संस्कृती आहे ती संस्कृती जवळपास चंद्रपूर भंडाराकडच्याही कोळी समाजाच्या घरातल्या माणसाची दिसते. एवढा सारखेपणा आहे आता. आणि तिसरीकडे ते स्वतःला खरे म्हणतात, शिंदी, भंडारदरा, नगर, ठाणे, पुणे त्या एरियातले, तर तिथल्या लोकांची सुद्धा संस्कृती जी आहे ती लातूरच्या लोकांची जी संस्कृती इथल्या कोळ्यांची त्यांची एकदम सारखी आहे. विदर्भातल्या लोकांची आणि त्यांची पण सारखीच आहे. म्हणजे आता ते मुलगर पिकरच्या जवळचे किंवा भांगरे म्हणून आपण राहुजी भांगरे आपले क्रांतिकार, त्यांच्या घरातलीच मुलगी सून आहे माझ्याकडे. त्याच्यामुळे मी नेहमी जातो, तुम्हाला माहिती आहे. दुसरी महत्त्वाचा भाग असा आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाही कोळ्याची जुनी नोंद ही महादेव कोळी नाही. एकही मधुकर पिचडची नाही, गारेची नाही, किंवा त्यामधल्या मी 200 नोंदी पाहिल्या त्यापैकी एकाची नोंद त्या पद्धतीची नाही. असायचं कारण नाही. कारण याच्यासाठी नाही की 2001 मध्ये 1901 मध्ये त्यावेळेचे सेशन डायरेक्टर जे आहे गिंगोवाल त्यांनी आदेशच दिले होते की कोळी आणि भिल्ल लोकांच्या बाबतीत तुम्ही मुख्य जातीचा फक्त उल्लेख करा, पोटजात लिहू नका. आता जनगणना आयुक्तांनी तसे आदेश दिल्यानंतर खालचा अधिकारी लिहिण्याचा काही प्रश्न येत नाही. म्हणजे तुम्ही महादेव कोळी असाल तरी ते तुमची नोंद कोळीच आहे. बरोबर आहे. हे मोठं कारण आहे त्याला, दुसरं काही कुठलं कारण नाही. आणि काय नोंद होते, कशी नोंद होते त्याच्याशी आपल्याला काही घेणं नव्हतं. आपण तर तिकडेच होतो ना, सशाच्या मागे, हळदीच्या मागे, काय शिकारी वगैरे वगैरे हेच होतं की नाही. काय असतील समाजात 1000 घरं असतील तर 1-2 घरं स्वतःची जरा आर्थिकदृष्ट्या सुबत्ता असलेली असती, बाकी सरसकट परिस्थिती अशीच होती. शिक्षण अजिबातच नव्हतं. त्याच्यामुळे काय न्याय मिळतो, काय अन्याय होतो याच्याशी आपल्याला काही घेणं नव्हतं. ही परिस्थिती होती.
आणि 1901 ते 2020 मध्ये आपण म्हणजे जवळपास 1600 वर्षाचा कालावधी उलटला. आज सुद्धा आपण पाहतो की 1950 साली भारतीय राज्यघटना आली. घटनेच्या द्वारे हे आरक्षण मिळालं SC STचं. ते मिळायला सुरुवात झाली. परंतु आरक्षण काय असते हेच आपल्याला माहिती होतं काय 1950 मध्ये. कोणी असेल इथं 1950 आपण सांगा की माझ्या घरामध्ये अशी चर्चा होती आणि भारतीय राज्यघटनेनं आरक्षण दिलं होतं ते आपण घेतलं पाहिजे अशा पद्धतीनं ती चर्चा होती. मला असं वाटतं तशा पद्धतीचं काही नव्हतं. पहिलं आरक्षण मिळावं अशा पद्धतीची सुरुवात या आदिवासींच्या घरामध्ये ती 70 नंतरच्या काळात 1970 नंतर या समाजातले 10वी पास झालेले विद्यार्थी बाहेर आले आणि त्यांना मग कुठेतरी वाटलं की बाबा नोकरी आपल्याला का मिळत नाही, तर आपण आरक्षणाचे फायदे घेत नाही, मग आपल्याला आरक्षण आहे काय. त्यामधल्या काही लोकांना कळलं की यस आपल्याला आरक्षण आहे, तर आरक्षण जर आहे तर मग ते मिळत का नाही. मिळत याच्यासाठी नाही की नगरमधल्या लोकांना मिळते, ठाण्यामधल्या मिळते, कारण त्यांच्यावर एरिया रेस्ट्रिक्शन नाही. एरिया रेस्ट्रिक्शन कोणी आणलं तर सरकारने आणलं. महादेव कोळी जर तिथं राहत असेल 38 तालुक्यात पोस्ट शेड्यूल राहील आणि 38 तालुके सोडून 39 तालुक्यात आला तर तो ओपन. मग हा कायदा अन्यायकारक आहे. मग आंदोलनं झाली, म्हणजे नुसतं कोळ्यांवर झालं असं नाही, ठाकरांवर झाली, मानावर झाली, हलपावर झाली, SC मधले आणि सगळ्याच जाती आल्या त्याच्यामध्ये. 6,000 जाती 6,500 जाती ज्या आहेत त्या सगळ्या जातींवर अशा पद्धतीचा अन्याय या एरिया रेस्ट्रिक्शनच्या कायद्यानं 56च्या आणला. आता आपल्याला तो सवलती मिळाल्या याच्याशी गेलं नव्हतं, एरिया रेस्ट्रिक्शन आलं त्याच्याशी काय गेलं नव्हतं. 6 वर्षाचाच काळ होता ना. 50ला मिळालं, 56ला एरिया रेस्ट्रिक्शन आलं. पण ज्यावेळेस पहिली पिढी आपली 70च्या दशकामध्ये शिकून पुढे आली त्यावेळेस म्हणजे आजपासून 50 वर्षाच्या पूर्वी त्यावेळेस असं वाटायला लागलं की आपलाही मुलगा मॅट्रिक झाला आहे, त्याला सुद्धा नोकरी इतरांच्या बरोबर मिळाली पाहिजे. तर भारतीय राज्यघटना काही वाचायला लागले, काही कोणाचं मार्गदर्शन घ्यायला लागलं, त्यांना कळायला लागलं. आणि माझ्या पुढ्यांनाच नाही, या देशातल्या या राज्याच्या सगळ्याच मागासवर्गीय त्यांनी उठाव केला. फार मोठा उठाव झाला, संपूर्ण देशभर उठाव झाला, अलग अलग समूहाचा उठाव झाला. कोणी SCतले असतील, कोणी STतले असतील. आणि मग त्यावेळेच्या पंतप्रधान होत्या इंदिराजीकडे डेप्युटेशन गेली, आपली डेप्युटेशन गेली, आपोआप नाही घडलंय, अनेकांची डेप्युटेशन गेली. आणि मग शेवटी पंतप्रधान या नात्यानं त्यांनाही असं पडलं. मतातही राजकारण होतं, एवढ्या लोकांना नाराज करून काही फायद्याचा सौदा नसत असतो, सत्ता जाण्याचेच लक्षण होते. पण इंदिराजीनं पुढाकार घेऊन एरिया रेस्ट्रिक्शन उठवलं, एक क्षेत्रबंधन उठवलं आणि सांगितलं की राज्यामध्ये महादेव कोळी कुठेही राहत असेल तरी तो महादेव कोळीच्या आणि शेड्यूल ट्राईबच्या सवलतीस पात्र. आता हे झाल्यानंतर काय झालं, 50 ते 56 पर्यंत, 50 ते 76 पर्यंत जवळपास 2 पिढ्या आपल्याला जे आज विरोध करतात आणि बोगस आहे असं म्हणतात, ते 2 पिढ्या शिकून नोकरीत होती शासकीय नोकरी. पण सगळेच होते का? सगळे नव्हते. कुटुंबातला एखादा असेल, गावातला एखादा असेल, पण होते. त्याच्यामुळे ते त्या अर्थानं गब्बर होते, त्या अर्थानं आपल्यापेक्षा काही पटीनं पुढे होते. आर्थिक दृष्टीनं पुढे होते, सामाजिक दृष्टीनं पुढे होते, शैक्षणिक दृष्टीनं पुढे होते. साहजिक आहे ना. एखाद्याचा बाप जर मुंबईसारख्या शहरामध्ये शासकीय नोकरीत असेल आणि त्याचा मुलगा जर त्याच वातावरणात वाढला तर निश्चितपणाने तो आरक्षणाचे फायदे तुमच्या आमच्यापेक्षा त्याला जास्त महत्त्व त्या गोष्टीचं आहे आणि तो मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. तर ह्या 2 पिढ्या त्यांच्या 50 ते 76च्या काळामध्ये पुढे आल्या. मग 76 नंतर आपण सामील झाल्यानंतर आपण आपले घटनादत्त अधिकार मागायला लागलो. मग यांच्या पोटात असं दुखायला लागलं की हे आपल्याला तर पाहिजे, हे नवीन लोक जे आपल्यामध्ये आलेले आहेत ते तर सामील झाले तर आपल्याला चालतात त्याच्यासाठी आपली संख्या त्याच्यामध्ये इन्क्लूड होते. संख्या याच्यासाठी इन्क्लूड होते की त्याच्यामुळे राजकारणी लोकांना असं वाटलं की संख्या इन्क्लूड झाली तर आपले मतदारसंघ जास्त वाढतात, SC STचे आमदार खासदारकीचे. हा एक भाग. आणि दुसरा भाग असा की आज संख्या इन्क्लूड झाल्यामुळे फंड्स वाढतात, केंद्राची मदत जी आहे ती वाढते आणि म्हणून आपण पाहिजे होतो. परंतु मग फंड्स वाढले, मतदारसंघ वाढले, तरी मग जर आपल्याला वाटा द्यायचं काम असेल तर मग त्यांचा काय फायदा? बरोबर आहे की 10 रुपयाचे 15 रुपये त्याच्या खिशात जायला लागले. पण ते 5 रुपये वरचे आले, त्याच्यामध्ये हे जर दोघं आणखी सामील झाले तर ते परत गणित जे आहे 5-5 रुपये आले. हे साधं गणित आहे. हे जे स्टॅटिस्टिक आहे ना गव्हर्नमेंटचं, त्या डिपार्टमेंटचं, त्याच्यावरून मी सांगतो आहे सगळे. हा विरोधाचं कारण आहे. बाकी काही आपल्याला मिळू नये त्यांना मिळावं हा काही उद्देश नाही आहे त्याच्या पाठीमागे. आणि मग त्यांनी विरोध करायला सुरुवात केली. आज जो विरोध त्यांनी केलेला आहे त्याच्या पाठीमागं निश्चितच आदिवासीचं डोकं नाही. आज जो विरोध झालेला आहे त्याच्या पाठीमागं एखाद्या आपल्यावर अन्याय करण्याची मानसिकता असलेल्या उच्चवर्णीयांचं डोकं त्याच्या पाठीमागं आहे. दिसायला गारे आहे, दिसायला बाबुराव म्हणावी आहे, दिसायला या ठिकाणी मधुकर पिचड आहे, परंतु मला स्वतःला असं वाटत नाही की यांची
दोघी या पद्धतीनं काम करत असतील, कारण त्यांची ती विचाराची झेप जी आहे ना कुठल्याही माणसाची, तर आपण ओळखू शकतो. माणसाची शेकडो माणसं जी माणसं पाहतात तर त्यांच्या लक्षात येते की यांची योग्यता काय, त्यांची योग्यता काय, ते येते कॅल्क्युलेशन अनुभवात. तर ते आता मी जोडून घेतलेलं आहे ना नातेवाईक झाल्यामुळे, गारेचं पिछडचं तरी, आणि बाबूराव माळाविषयी ते वारले आता, पण त्यांच्याशी बरीच चर्चा माझी झाली या संदर्भात, म्हणजे आमदार होण्याच्या पूर्वी. तर त्यांना असं काय म्हटलं की बाबा यांना सगळं दिलं तर मग आपल्या हातात काय, मग विरोध करायचा. मग विरोध करायचा तर त्याच्या मागे डोकं जे होतं ते डोकं काही या तिघांचं नव्हतं, ते पुण्याच्या आदिवासी संशोधन प्रशिक्षण केंद्राचं, तिथं जे बसलेले उच्चवर्णीय होते त्यांचं. मग आता दूर कसं करायचं? भारतीय राज्यघटनेने दिल्यानंतर या राज्यामध्ये या देशामध्ये कुणालाही अधिकार नाही की तुम्हाला घटनादत्त सवलती ज्या मिळत आहेत ते नाकारण्याचा अधिकार या देशामध्ये कुणालाही नाही. त्याच्यामुळे नाकारायचे येत आहे, संख्या तर कमी करायची नाही, आणि नाकारायचं आहे म्हटल्यानंतर मग वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या स्तरावर एक कूटनैतिक रचना, मग त्या तपासण्या समित्या असतील, आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुण्याचं जे तुमच्या जीवनावर अभ्यास करणारा आदिवासीच्या आपल्या 45 जमातीपुरतं सांगतो, जी संस्था आहे राज्यातली सर्वोच्च ती आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था, त्यामध्ये बसलेले सोपाल्ड संशोधन शास्त्रज्ञ, संशोधन अधिकारी म्हणून जे आपल्याला दिसत आहेत तपासण्या समित्यामध्ये, त्यांनी त्यांचं डोकं वापरायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये 3 गोष्टी त्यांनी समोर ठेवल्या. त्या तिन्ही कुठे आहेत? त्याच्यामध्ये एक तर सुरुवातीचा जो त्यांचा ट्रायबल बुलेटिन निघते आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेचं, सुरुवातीचं तुम्ही ते ट्रायबल बुलेटिन पाहता, त्याच्यामध्ये आलेले संशोधनात्मक लेख जे आहे, जॉन गायकवाडचा असेल, मुठाटकरचा असेल, किंवा या ठिकाणी रॉबिन त्रिभुवनचा असेल, हे तिथले समाजशास्त्रज्ञ त्या संशोधनाचे, म्हणजे आपल्या जीवनाचं भवितव्य ठरवणारे हे लोक, हे जे मी नाव सांगितले, ते पुण्याला त्या ऑफिसमध्ये बसून मग संशोधन करायला लागले. काय संशोधन केलं त्यांनी? संशोधन हे केलं की बाबा 61ची जनगणना झाली, 71ची, आणि 76ला एरिया रेस्ट्रिक्शन उठलं, बरोबर, आणि परत 81ची झाली दर 10 वर्षांनी. आता लातूरमध्ये 71च्या जनगणनेमध्ये एकही महादेव पुढे नव्हता, 76ला एरिया रेस्ट्रिक्शन उठल्यामुळे ते त्याच्यात इन्क्लूड झाले, बरोबर आहे, आणि 81ची जनगणना आली त्यावेळेस मग हे 1 लाख आले कुठून? हे साधं गणित मांडलं त्यांनी, आणि याला रिसर्च पेपरचं नाव दिलं. ट्रायबल बुलेटिनमध्ये त्या इंग्रजीमध्ये मोठमोठे लेख त्यांचे आहेत या संदर्भात. त्यावेळेची वृत्तपत्र जर तुम्ही काढून पाहिली 76-80च्या काळामध्ये, तर त्या वृत्तपत्रामध्ये सुद्धा विस्तारानं लिखाण या बाबतीत केलेलं होतं की बघा आज खोटे लोक जे आहेत, शिडो ट्रायबल्स, हे कशा पद्धतीने आपल्या सवलती लागतात. अमुक तमुक गाव, त्या ठिकाणी कालच्या 10 वर्षापूर्वी एकही आदिवासी नव्हता, आज हे 1000 आले कुठून? साधा प्रश्न आहे ना, सर्वसामान्य माणसाला पटणार आहे? अशा पद्धतीचा प्रचार त्यांनी केला, आणि एक वातावरण तुमच्या आमच्या विरोधात तयार केलं की खोट्या लोकांनी खऱ्या आदिवासीच्या सवलती लाटायसाठी स्वतःची जात बदलली, आणि ते ज्या जातीचे नाही त्या जातीचे दर्शवून, म्हणजे नामसादृश्य ते भासून त्या सवलती लाटायला सुरुवात केली. आता हे खरं नव्हतं. खरं याच्यासाठी नव्हतं की त्यावेळेसही मला आठवते की गोविंद गारे तिथं होते त्या खुर्चीवर, त्या गोविंद गारेच्या ऑफिसवर आम्ही एकदा मोर्चा घेऊन गेलो, आणि त्यांना अगदी म्हणजे मारामारीच व्हायची बाकी होती. त्यांना सांगितलं की बाबा तुमचे अधिकारी कसे काय असं संशोधन बुलेटिन प्रकाशित करतात. त्यावेळेस राजकारणात नव्हतो मी, पण त्यांना ते सांगितलं की हे चुकीचं आहे. अरे जिथं डायरेक्टर ऑफ सेन्ससचा जो काही संचालक आहे या राज्याचा, आपण राज्यापुरतच बोलू, देशाचा वेगळा, या राज्याचा, तो व्हेरी क्लिअरली तो त्याच्यात जे सेन्सस बुक पब्लिश करतो त्याच्यामध्ये व्हेरी क्लिअर असं सांगतो की लातूरमध्ये 71च्या जनगणनेमध्ये एकही आदिवासी म्हणजे महादेव कोळी मिळत नाही. त्याला कारण असं की 71 मध्ये लातूरच्या महादेव कोळ्यांना अनुसूचित जमातीच्या सवलती नव्हत्या, म्हणून तो चार्ट आम्ही ठेवला नाही, क्लिअर केलं त्यांनी. आणि आता 81ला त्यांना सवलती मिळतात म्हणून तो चार्ट ठेवला. आता चार्ट तिथं ठेवला नाही म्हणून एकही आकडा दिसत नाही, 0 येते, कारण गणनाच आमच्या अधिकाऱ्यांनी केली नाही. गणना न करता कसे काय त्याच्यामध्ये? आज आम्ही गणना केली त्याच्यामुळे ती संख्या त्याच्यामध्ये दिसते. हे असं सगळं हे आहे. परंतु यांनी सातत्य त्याच्यामध्ये ठेवलं. हलवा एवढे वाढले, ते एवढे वाढले, माधवपुरी तेवढे वाढले, हे घुसखोर याच्यामध्ये आले. आता ते दातचोर वगैरे वगैरे वगैरे, आणि आपल्या आरक्षणाचे जे फायदे आपल्याला मिळणारे होते, आपल्या नावावर जो निधी केंद्र सरकारने यांना दिला होता, त्याचा संपूर्णपणे गैरफायदा या लोकांनी घेतला. आता मी तर हे सगळं पाहून यांना म्हणतो की आम्ही दातचोर असू, आम्ही बनावट असू, आम्ही खोटे असू,
पण तुम्ही तर सरळ सरळ आरक्षण चोर आहात ना. मधुकर पिचड असेल किंवा आणखी कोणी असेल, हे तर आरक्षण चोर आहेत ना. आरक्षण चोर इन द सेन्स की 50 पासून तुम्ही 76 पर्यंत सवलती लाटल्या. खरं म्हणजे आम्हालाही त्याच्यामध्ये हिस्सा द्यायला पाहिजे होता, ते दिला नाही किंवा सरकारने त्याकडे लक्ष दिलं नाही. पण 76 नंतर आम्हाला सवलती भेटल्या, त्या सुद्धा तुम्ही हिरावून घेतल्या. म्हणजे एक प्रकारची चोरी तुम्ही करतात. अणची चोरी करतात तर रिझर्वेशनची चोरी करतात. आम्ही नाही चोरी केली, आम्ही आमचे अधिकारच घेतले, ते पार्लमेंटनं दिले म्हणून घेतले, बरोबर आहे की. परंतु हे जे मी बोलतो याचा प्रसार आणि प्रचार तुमच्याकडच्या विद्वत लोकांकडून पेपरमध्ये यायला पाहिजे. ही सगळी भूमिका जी आहे ती एकटा डॉक्टर बांडेवरून मांडून नाही चालणार. जिल्ह्यात जिल्ह्यात गावागावात ही भूमिका वृत्तपत्राच्या माध्यमातून जगाच्या समोर आणली पाहिजे. वृत्तपत्र सगळेच वाचतात, ते कसं हेडिंग द्यायचं, कसं वळत त्याचं सगळं चित्रण करायचं, हे जर दिलं तर ज्याचा अर्थार्थी काही संबंध नसतो तो माणूस सुद्धा तुम्ही लिहिलेलं वाचतो आणि त्याला एवढं कळतं की बाबा हे खऱ्या खोट्याचा वाद जो महाराष्ट्रात आहे तो खऱ्या लोकांना आरक्षण मिळत नाही म्हणून आहे. खोटे लोक वगैरे काही घुसलेले नाही. आणि ज्यांनी आजपर्यंत भोगलं त्या लोकांना यांना काही द्यायचं नाही. थोडक्यात आपण म्हणून की यांना यांचा हिस्सा द्यायचा नाही. खरं म्हणजे हिस्साच आहे की नाही. जो हक्क आहे आपला, समजा एकाच कुटुंबातले आपण आहोत, आपला जो नैसर्गिक न्यायाला आपल्याला हक्क मिळाला पाहिजे, कायद्याने मिळाला पाहिजे, घटनेद्वारा मिळाला पाहिजे, ते मिळू नये म्हणून हे करतात. आणि हे का करतात? कारण यांच्या 50च्या ज्या कॉन्स्टिट्युएन्सी आहेत त्या ॲज ठेवल्यामुळे 76 पर्यंत बिनबोबाडे सुरू होतं. 76 नंतर अजूनही काही फार बदल नाही. एक चोपड्यासारखी जागा सोडली तर मला वाटतं आपले काही प्रतिनिधी आजही येऊ शकत नाही. ते निवडून येतात ते यांच्यामधूनच येतात. आणि त्याच्यामुळे हा सगळा अन्याय आहे ते वृत्तपत्राच्या माध्यमातून जगाच्या समोर मांडण्याची भूमिका इथल्या सुशिक्षितांनी घेतली पाहिजे. शेवटी लोकमत असेल किंवा या ठिकाणचं लोकमत म्हणजे जन्मत या अर्थानं म्हणतो, वृत्तपत्राच्या अर्थानं म्हणत नाही, या ठिकाणचा जन्मत असेल किंवा या राजकीय वातावरणामध्ये जे काही सोकॉल्ड पुढारी असतील ते आपलं मत कशाच्या आधारावर बनवतात. वृत्तपत्रामध्ये जे येते, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जे येते, वातावरणात ज्याचा प्रसार प्रचार होतो तो ते सगळं दोन्ही सांगोपांग बाजूचं आणि विरोधातलं दोन्ही गोष्टी समोर ठेवून आपलं मत बनवतो. हे तर वास्तव आहे की नाही. तर ते करण्यामध्ये आपण 100% कमी पडतो. हे दिवस जे याला कारणीभूत, जसं कायद्याला आपण विरोध करू शकलो नाही, तो कायदा ज्या दिवशी चर्चेला येत होता सभागृहामध्ये त्यावेळेस आपली माणसं तिथं होती ऐकणारी, रिक्षा गॅलरीमध्ये, त्यांनी अभिनंदन केलं. आता नाव मी त्यांची सांगत नाही कारण ते आज नाही. परंतु ठीक आहे ना, मग त्याच्यानंतर किती जिल्ह्यात आंदोलनं झाली. एक हलवा समाजाचं आंदोलन नागपूरला फक्त, मनाला घेणं नाही, ग्वारीला घेणं नाही, महादेव कोळ्यांना तर अजिबातच घेणं नाही, सभागृहात काय झालं ते त्याच्याशी घेणं देणं नाही. ती आंदोलनं जर आपण राज्यभर उभी करू शकलो असतो त्या काळात, म्हणजे 2000च्या काळामध्ये, तर मला नाही वाटत की कुठलंही सरकार हिंमत केली असती त्यांनी हे करायची. आपण आंदोलन केली नाही. दुसरा त्याचा अर्थ असा निघतो की आपण निमूटपणानं हा अन्याय, त्याच्या हे शोषण मान्य केलं. एक प्रकारची पावती राज्यकर्त्यांना दिली की यस तुम्ही जे म्हणता आम्ही बनावतो हे खरं आहे, तुम्ही जे म्हणता आम्ही खोटं आहोत हे 100% खरं आहे, आणि म्हणून आम्ही लाथा घालायच्याच लायकीचे आहोत. याबद्दलही आमचं काही दुमत नाही. तुम्हाला वाटेल ते करा आणि वाटेल ते करायचा दंगा नसतो पाहताचा. असं आहे का? काल आम्ही म्हटलं वा ठीक, तुमची व्हॅलिडिटी देत नाही, तुमचे बदमाश लोक आहेत तिथं ते बसलेले आहेत, त्यांनी स्वतःच्या अधिकारात टीचरसाठी वेगळा न्याय लावतात, घारेसाठी वेगळा न्याय लावतात, पण जुन्या क्षेत्रातल्या आदिवासीसाठी वेगळा न्याय लावतात. आमच्यासाठी मात्र दुटप्पी भूमिका घेतात आणि एक प्रकारे आमचे कास्ट सर्टिफिकेट इन्व्हॅलिड करतात. आपण त्याच्यासाठी आंदोलन केलेली, आपण भांडलो नाही, एकटे भांडलो, हायकोर्टापर्यंत गेलो, सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो, पण आपण लोकशाहीमध्ये जगतो, लोकशाहीमध्ये वावरतो. जोपर्यंत आपला उठाव रस्त्यावरचा असत नाही तोपर्यंत आपले प्रश्नही मार्गी लागू शकत नाही. कारण राज्यकर्त्यांना काही घेणं देणं नाही कोण मरते कोण वाचते. म्हणजे मी कोण्या राज्यकर्त्याबद्दल बोलते, हे सगळ्याच पक्षाच्या सगळ्याच राज्यकर्त्याची भूमिका आहे. त्याला तुमची मतं पाहिजेत म्हणून तुमचंही बरोबर आहे म्हणतो, त्याला त्यांचीही मतं पाहिजेत म्हणून त्यांनाही बरोबर आहे म्हणतो, आणि कुणालाही न्याय देण्याची भूमिका मात्र त्याची नसते. या पद्धतीनं हे सगळं सुरू आहे. राज्यामध्ये याचं मूळ जे आहे हे कुणाच्या हातून केलं गेलं, हे पुण्याच्या आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेकडून केले. कुणी केलं? अडाणी अशीची समजल्या जाणाऱ्या आदिवासींच्या पुढाऱ्यांनी त्यावेळेच्या केलं. त्याला डोकं कोणाचं होतं हा संशोधनाचा भाग आहे, पण तो डोकं निश्चितपणानं उच्चवर्णीय कोणीतरी त्या विषयातला जाणकार त्यांच्या पाठीमागे होता. आता ते कोण आहेत त्यांचीही नावं आहेत, पण त्याला अधिकृतपणा काही नाही. त्याच्यासाठी यांनी खोटे ग्रंथ लिहिले सरकारी पैशाने. आता एखाद्या पोस्टवर एखादा माणूस बसला तर तो जे म्हणेल त्याच्या बोलण्याला किंमत आहे. आपण एवढी बोललो तर काही व्हॅल्यू नाही.
या खात्याचा मंत्री जर मी असलो, मी जे बोलतो तर ते सरकारला ऐकावं लागते, राज्यातल्या अधिकाऱ्यांना ऐकावं लागते. तर त्यांनी त्या पद्धतीनं तिथला कारभार केला. आज तिथले 25 आमदार आणि खासदार, मंत्री आणि त्यांची सगळी लॉबी, ट्रायबल ॲडव्हायझरी कमिटी जी राज्य सरकारची आहे, आदिवासी सल्लागार समिती, त्याच्यामध्ये तेच लोक आहेत. ते जे सांगतील, ते जे बोलतील ते अंतिम आहे. आपण जे बोलू, आपण जे करू ते ऐकण्याची फुरसत कोणालाही नाही. मग आता आपला आरडाओरडा रस्त्यावर, बरोबर आहे की? रस्त्यावर नाही जमलं तर कोर्टात, कोर्टात नाही जमलं तर रस्त्यावर. पण मला तर आता निश्चितपणानं असं वाटतंय की नुसतं कोर्टातही जमण्यासारखं नाही, नुसतं रस्त्यावरही जमण्यासारखं नाही. दोन्ही ठिकाणचं आंदोलन तुम्हाला त्याच ताकदीनं महाराष्ट्राच्या रस्त्यात उभं राहावं. ही करण्याची भूमिका जोपर्यंत आपण घेणार नाही, तोपर्यंत आपल्या पदरात काही पडणार नाही. फार पुढे गेलेली गोष्ट आहे. ही माणसं तुमच्या जातीचं वर्णन करताना ती बोगस करावी. स्युडो ट्रायबल ते म्हणतात त्यांना, खोटे आदिवासी असं सर्वनाम ते सिद्ध व्हावं म्हणून प्रचंड गैरवापर करतात. डायरेक्टर सारखा माणूस जो महाराष्ट्र सरकारचा प्रमुख आहे त्या आदिवासी संशोधन संस्थेचा, डॉक्टर गोविंद गारे सारखा, तो शासनाचे 17,500 रुपये घेतो आणि ट्राईब्स ऑफ महाराष्ट्र ग्रंथ छापतो, पैसे शासनाचे. आणि वरून कुरगोळी असे की नाही ते माझं मत आहे. तुझं मत कसं असू शकते? तू राज्याचा प्रमुख आहेस, त्या विषयावर तू लिहित आहे आणि लिहिलेलं प्रकाशित करतायस, म्हणजे हे तुझं संशोधन झालं. आणि हे संशोधन तू काही तुझ्या पैशाने खर्च करत नाही, पब्लिश करत नाही, ते करतो शासकीय पैशानं. त्याचा अर्थ असा आहे की ते शासकीय प्रकाशन आहे, बरोबर आहे की? आणि शासकीय प्रकाशन असलं तर मी लिहिलेलं 4 ओळी त्याच्यापेक्षा एखाद्या शासकीय यंत्रणेनं एखादी गोष्ट पब्लिश करणं यामध्ये जमीन अस्मानचं अंतर आहे. ते ज्या दिवशी शासकीय यंत्रणा प्रकाशित करते त्या दिवशीच ते अधिकृत असते. तुम्ही तुमचं लिहिलेलं मत झालं, ते अधिकृत कसं असेल? ते ट्राईब्स ऑफ महाराष्ट्र विधानसभेमध्ये ज्यांना कळत होतं त्यांनी त्यावेळेसही विरोध केला. आमचे देमा कराळे होते त्यावेळेस, प्रचंड ताकदीचा माणूस, शेतकरी कामगार पक्षाचे विधान परिषद सदस्य होते. दाजीबा पाटील होते, त्यानंतर रासू गवई होते, जे अनेक वर्ष तिथं सभापती होते. या सगळ्यांनी विरोध केला आणि मग त्याच्यातून ते दाजीबा पाटील समिती आली. त्या समितीने त्यांचं म्हणणं मांडलं की कसं कसं चुकीचं. आम्ही झोपलेले. यांच्यासाठी हे सगळं राज्यात होते आहे, त्यांच्या बाजूनं आपण तर उभं राहणार की नाही? म्हणजे पोट आपलं दुखतंय आणि आपण अपेक्षा करायची की आम्ही घरी झोपू, तुम्ही आपलं औषध खात बसा, आराम पडेल. असा कसा पडेल? दाजीबा पाटील समिती अहवाल जरा मनपूर्वक वाचा. सुरेश दस कमिटीचं तर ठीक आहे, तो विधिमंडळ समितीचा अहवाल आहे. पण ही कमिटी शासनाने नियुक्त केलेली आहे आणि समितीमध्ये साक्ष देणारी माणसं कोणी अरेगरे नव्हते, तर या महाराष्ट्राच्या विधिमंडळातले प्रमुख नेते होते, ज्यांची इज्जत आजही तेवढीच आहे जेवढी त्यांची हयातीत होती. परंतु काहीच नाही. अहवाल गेल्यानंतर तो लागू नाही, स्वीकार नाही, काही नाही. मग हा का नाही? कारण मागणी आपल्याकडून नाही ना हो. यांच्यासाठी हे आहे, ते जर म्हणतात की आम्हाला काही घेणं नाही, तर मग बाकी विरोध करणारे सक्रिय आहे. ते म्हणते तशी मागणीच नाही आणि चुकीचा अहवाल दिला तर तुम्ही कशाला ऍक्सेप्ट करता? ते म्हणते ठीक, ऑलराईट, नाही करत. शान कोस्टल रिजनचे जे कोळी आहे ते ओबीसी आहे, ते फाइंडिंग सुप्रीम कोर्टानं माधुरी पाटीलच्या केसमध्ये दिली. किती वर्ष झाली त्याला? 25 वर्ष झाली. त्या 25 वर्षामध्ये किती आंदोलनं झाली? मी म्हणतो लातूरच्या माणसाची आंदोलनं झाली मी समजू शकतो, कोल्हापूरच्या माणसाची आंदोलनं नाही झाली मी समजू शकतो. पण कोस्टल रिजनचे आमचे कोळी जे आमचे बांधव आहेत, बरोबर आहे, म्हणायला हरकत नाही, त्यांनी किती आंदोलनं केली? एकही नाही. डाग तर त्यांच्यावर पडला ना. आणि नेतृत्व आमचं केलं, बरोबर आहे की? नेतृत्व आमचं केलं, न्याय आम्हाला देण्यासाठी संघर्ष केला. पण डायरेक्ट बोर्ड जे कोर्टानं दाखवलं ते समुद्र किनारपट्टीवरचे कोळी, हे लाल गुड्याची टोपी, त्यांचं कोळी नृत्य, त्यांची नारळी पौर्णिमा, त्यांचे रीतिरिवाज, त्यांचे सण उत्सव, हे ट्रायबल कोळ्यांचे नाही, हे ओबीसी कोळ्यांचे आहेत असं स्पष्ट त्याच्यामध्ये म्हटलं. आणि दुसरीकडे मात्र शेतकरी, शेतमजूर महाराष्ट्रातला किंवा वनोपज जमा करणारा, वनाची काही डिंक असेल, मध असेल, गोळा करून उदरनिर्वाह करणारा हा जो कोळी आहे हा कोळी ट्रायबल आहे. आज तुम्ही लक्षात घ्या, कोस्टल रिजनचे कोळी, त्यांना ओबीसी कोळी हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक ग्रंथामध्ये आले. पण आपल्या बाबतीत कोळी हे ट्रायबलच आहे अशाच पद्धतीचं लिखाण तुम्हाला दिसते. याच्यापेक्षा मोठा पुरावा काय पाहिजे? म्हणजे सगळं रेडीमेड आहे, पण ते रेडीमेड सुद्धा आपण प्रकट नाही करू शकतो. म्हणजे आपलं डोकं काही वापरायचं काम नाही त्याच्यासाठी, फार ते करू शकलो नाही. त्याचे हे दुष्परिणाम वाढत कुठपर्यंत आले हे तुमच्या लक्षात.
हे एवढे गब्बर झालेले आहे, आर्थिकदृष्ट्या एवढे संपन्न झालेले आहे, प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करून आणि शासकीय निधीचा अपहार करून ही माणसं